हॅलो हॅलो हॅलो. अरे कधी येतो? आता निघाले 5 मिनिटांमध्ये पोहोचतो तुझ्याकडे. बरं बरं ये लवकर. उभी बाहेर ये लवकर. हा आलो 2 मिनिटं. बरं ठेव का? हो हो बाय बाय. एवढा उशीर का रे? अगं जरा वेळ लागला, काम होतं. बस लवकर. बसली? हा चल. का रे गणगणित उभा राहिली? नाही हो, बोला की. झालं पण मला जरा गणगणितच वाटते तू. नाही नाही. स्वयंपाक पाणी झालाय का? हो झालं उरक. सगळं काम उरकलं? हो सगळं झालंय. वाढू का तुम्हाला? नाही नको वाढवू, पण म्हणलं का म्हणून अशी उभा राहिली उरकलंय म्हणल्यावर बाकीचा उद्योग बघायचा ना काही. तुमचं झालं का गावातलं उरकून? आता गावातलं उरकल्यावर घरी आलोय मी. हा गावातले हाकून झाले असते सगळे. झालं बा. हा काय जातोय गावात? नाही तर काय तुमचं बरं विचारलं. बरं मला एक सांगते, पोरगी आताच गेले कॉलेजला. गेली का? हो. असं ते काय तिला वाट लावाय थांबली होती काय मग तू? नाही नाही, मग मी आले होते. गाडी आलती कोणाच तरी बघायला. असं मग काय अजून? काय नाही बोला. अरे उद्योग बघायचं घरातला, असं उभा राहण्यापेक्षा जास्त. अहो तुमचं ना लक्षच नाही पोरीकडं. का बरं? आता काय झालं? तिचं लग्न करून टाकावं लागेल लवकरच. आता म्हणते शिक्षण चालू आहे तिचं. अहो गावात ना तोंड दाखवायला जागा नाही ठेवायची तुमची पोरगी. काय? हो, तुमचं नाही लक्ष तिच्याकडं. इथं बसा तिथं बसायच्या 4 टोळक्यात बसा, 10 टोळक्यात बसा. तुम्हाला लागलेले गावाचं पुढारपण कराय. अरे पण गावात गेलं काय? काय मूर्ख आहे काय? अहो पण पोरीकडे बी लक्ष द्या की जरा. पोरीकडे लक्ष आहे, पण आता शाळेत जाते म्हणल्यानंतर आता काय का तिच्या मागे रोजच जाऊ का शाळेत? ऐकन कोणी, जरा हळू बोला. आता कोणतरी आलत, हा त्याच्या मागे बसून गेली गाडीवर. पोर? हो, अरे मी आताच बघितलं. सगळी चौचौ करी. गावात कळलं तर सगळीकडे बोबाटा व्हायचा. नाही मग बोबाटा होण्यापेक्षा मग लागतो ना मार्गाला. मी तुम्हाला तेच म्हणलं, आपलं लग्न लावून देऊ तिचं. नको उगाच तोंड काळ कराय. बघ तुम्ही कुठतरी मग लगेच विषय घेतो मी. काय लागत तिला नसलं नीट शिकायचं तर करून देऊ. तुम्हाला माहिती, गावातल्यांना फक्त तेवढंच दुसऱ्यांचं फाडायला लागतं. एवढंच भोग दिसला का लगे फाडीत बसत. अरे बाबा मग समाजाची रीतच ती. समाजाला काय आहे, फक्त लोकांचं कसं वाटोळ होईन एवढंच बघा. बोला. म्हंटल पूजा कुठे गेली हो? ती कॉलेजला गेली. कॉलेजला गेली वय? हो आताच गेली. नक्की कॉलेजलाच गेली ना? कॉलेजला मग कुठं जाईल? अहो जरा लक्ष ठेवा पोरीवरती. हा, अहो कॉलेजला सांगतात पोरीन कुठे हिंडतात काय माहिती. बरं असं तू सांगणार का चिमणी आता आम्हाला कुठं हिंडत? अहो मी जे पाहिले ना त्याच्यामुळे मी बोलते. तुम्ही म्हणलं होतं चिमणी दिसली होती तुम्हाला गार्डन. येताना दिसली होती. हा, तू गार्डन मध्ये गेलती काय? कोण मी वय? हा, फिरत गेले होते, पण मी काय पाहिलं, पूजा आहे ना एका पोराच्या गाडीवर होती. नसे नाही काही नको सांगू. काय तुम्ही? अगं तिचा मावस भाऊ आहे तो. आलाय ना आज. तो भाऊ आलता का? हो. असं अरे मग त्याला थांबून ठेवायचं ना मला घरी येऊ सर. मावस भावाला तिच्या. अगं तिच्या लांबचा मावस भाऊ आहे तो. लांबचा? हो. किती भाऊ आहेत तिला तसे? भरपूर येतो बाई, आमचा लई गोतावळा आहे बघ मोठा. बाई गो, मला वाटलं काहीतरी प्रेम नाही बाई. काय म्हणून सांगायला आले होते. पण मी तिला तिकडे टेकडीवर पण पाहिलं होतं, नदीच्या काठ्याने बसलेली. हो, मी तिला ते रोपटे आणायला लावले पण होते. असं भावासोबत तर कोण बसत नाही बरं का. अगं रोपटे आणायला लावले होते, ते दाखवते मोबाईल मध्ये काय व्हिडिओ बनवित तुम्हाला असं. काय मी येडी दिसते वय? बरं जा तुझी आई. हो हो, तुमचं चांगलं करायला आले मला हाकलून देतात तुम्ही. जा, आई पोरीकडे बोलली जरा ती. लक्ष अरे ठेवा. जाम आम्हाला बी तेवढं ज्ञानी. तू अजून बारीक आहे. असून ते बारीक पण जा, जा, सगळं जा. कळतं. जा जा जा. जा. घेऊ निर्णय आम्ही काय ती. लक्ष ठेवा, लक्ष. तू एक काम कर. तुम्हाला म्हटलं का नाही मी, सगळ्या बरोबर गाव आहे. ही चिमणी ना सगळ्या गावभर बुंबलू बोबाटा करीन. आता आहे ना हे बाबा होण्याच्या ऐवजी ना मी मार्गाला लागतो. कशाला उद्योग वाढायचे करते. लगेच साखरपुडा आणि त्याच्यातच लग्न उरकून तिला लगेच भाजून टाका. जाऊ दे. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणलं होतं का नाही मी. तू म्हणत होती, पण मला कसं वाटलं अरे जाती शाळेत. आणि आता आहे ना बाद झालं शिकायचं तिचं. आता आहे ना तिचं लग्न करून टाकू. अरे ह्यो जमाना आहे ना लय खराब आहे. वेळेत लग्न करणं आहे ना ही शान पण ठरण आपलं.
आणि काय होतं नको त्या गोष्टी ना गावात कानावर यायच्या. आणि एक सांगू तुला आता काय झालंय, मुलं मुली आहे ना पळून जाण्याचा धडाकाच लावला येऊ. आणि तुला एक सांगू का, कालच आहे ना ते रामराव पाटील आहे का त्याची पोरगी पळून गेली बाई आणि सगळ्या गावात बोबाटा झाला येऊ. त्याला माणसा सुद्धा येता ना अख्खी चव गेली. आणि तुला सांगू का, आई विष पिली, बाप दयामाय मोकलून रडतोय. अयो नाही. आणि अजून आहे ना दारात एक बिगर लागण्याची बहीण तशीची. आणि तुला एक सांगू का, तिने केलंय काळतवण, पण त्या घराचे काय हाल चालू इथं. आणि हे आता तू असं म्हणल्यापासून आहे ना माझ्या जीवाला गोर लागलं. आणि मी तुला एक सांगतो, आपलं काही उद्योग वाढायचे आत आहे ना त्या कारची लग्न करून टाकू. तिचा आहे ना जाळ झाला तिथं. हे बघा आपली पोरगी काही तशी नाहीये, ती आहे ना आपल्याला सांगितल्याशिवाय काही वेगळं नाही करायचे. आणि तसं पण कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या पोरींचा काही भरोसा नाहीये. बरोबर आहे. तुम्ही काय करा, गावातलं एखादं स्थळ पहा, तिचं लग्न करून टाकू लवकर. कसं आहे पोरगी आपल्या जवळ बी राहिना, काय अडचण बी नाही यायची. मी काय म्हणते, पाटलाच पोरग कसं वाटते तुम्हाला? पोरे चांगला आहे तू. बघा तब्येत आहे थोडं झाडझूड आहे, पण त्याला काय होते तेव्हा? अरे काय होते, मग काय तब्येत जाडजूड नसती का? हा मला काय वाटतं, लय मोठं घर आहे, काही टेन्शनच नाही आपल्याला. तुम्ही काय करा, त्याला फोन करून विचार, करून टाकू लगेच लग्न. चालन चालन, मी विचारतो. लगेच झटक्या पटीकडची तिकडे लई कुठं खानाचा कोच नको. आता ही चिंदी गावावर बोबाटा करायच्या आधी ना आपण आपलं हे तिचं उरकून लग्न- टाकू. हा, मी तिला सांगितलंय मावस भाऊ आलता म्हणून, तिचा गाव लय भंगार आहे. अरे, मला नव्हतं वाटत रे असं करीन म्हणून. चल आपण आहे ना तो निर्णय घेतल्याशिवाय चालणार नाही. तुम्ही लावा फोन, हा, आधी चल. चल आलं तुझं घर. बाकी कॉलेजमध्ये कोणी त्रास वगैरे देत नाही ना? नाही रे बाबा, एवढी हिंमत आहे, कोणी त्रास दे. नाही तेच विचारलं. अगं जरा बाजूला उभं करतो ना, घरासमोर कसं उभं करणार? बरोबर आहे. मग मग काय, आता काय करणार आहेस घरी जाऊन? आता घरी जाऊन जेवण करते, फ्रेश होते आणि आराम करते. बर, फोन बिन करत जा मला. काय आता किती दिवस असं चालणार आहे श्री? मग काय करायचं म्हणते? मी म्हणते लग्न केलं असतं ना आपण. येडपटे एवढ्या लवकर लग्न करत असतात का? मग आता शिकता आपण कॉलेजमध्ये, जरा लाईफ एन्जॉय करू, फिरू जरा सोबत. हा पण असं चांगलं नाही वाटत रे, किती दिवस लपून लपून भेटायचं. अरे आता प्रेम प्रकरण म्हणलेलं पुन्हाच भेटणार ना. अरे प्रेमात का लपून भेटतात का? लग्न करता येईल, पण सध्या आपण भेटू ना, फिरू, एन्जॉय करू लाईफ. तुला लग्नाचा विषय केला का मी, तू फक्त टाळाटाळ करतो, बाकी काही नाही. करू टाळत नंतर नाही करू. मी, जरा एन्जॉय करू ना आधी आपण. लग्नच काय काही आहे, लग्न झाल्यानंतर एन्जॉय होत नाही, माहिती का तुला? ते मागतच नको सांगू तू काही. हे बघ श्री, तू जर मला फसवत असेल ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. नाही तर मी मरण नाही तर तुझा तरी जीव घेईन मी. सोपी मी नको समजू फसवतोय मला. का तुला? मला तर तेच वाटतं. मी फसवणार आहे तुला? मग तू लग्नाचा विषय काढणार का बरं हे असं मनापासून करतो? प्रेम आहे तुझ्यावर राव, असं करते तू? मग कर लग्न. मग बोलते एवढ्या मी. लवकर लग्न करत असते ते. माझ्या घरच्यांना जर कळलं ना मला मारून टाकतील. तू का लग्न करणार ते पहिले सांग मला, बाकीच नको सांगू काही. आणि तुला बी आता सांगून ठेवते, फसू नको मला, तुला आता सांगून ठेवते मी. हे बघ श्री, मी मगाशीच म्हटले तुला, एक तर मी तरी मरण नाही तर तुला तरी मारून टाकीन मी. आणि तुला सांगते, तुझा पैसा आहे ना तुझ्याकडेच राहू दे. आणि माझा निर्णय पक्का झालाय, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. आणि तुला सांगून ठेवते श्री, लग्नापर्यंत फक्त बोलणं चालणं चालून, बाकीच्या गोष्टीचा उद्योग करायचा नाही माझ्यासोबत. अगं करू, पण मला जरा घरच्यांचा विचार तर घेऊ दे. हा थोडा वेळ द्यायचा असतो, अशी घाई नसती करायची बरं माणसाने. अरे त्यात आमचं पाटील घरा नाही, घाई केली तर लगेच नाही सांगते ते. आणि तू तरी कुठं मला हात लावू दिलंस कधी? हा लय स्वतःला हे समजायला लागली. कधी जवळ घेतलंय का मला? प्रेमान काय बोलले का कधी? हा काय हात धरला तरी म्हणते लग्न झाल्यावर सगळं, लग्न झाल्यावर सगळं. अरे प्रेम आहे का काय? चल घरी बघतो बोलून मी आणि सांगतो तुला. सांगतो तुला नाही, सांग लवकर मला. नाही तर घरी बघ मग. बोलावं लागेल ना, ते असं नसतंय. बोल ना मग घरी, हा, मी पण बोलतो. बोलते माझ्या घरी. ठीक आहे, जातो मी, जातो. प्रेम करताना बरं तुला दिसलं नाही पाटील घराणा तुझा. अगं जातो, नको बोलू, जा. बोलतो मी. ह्याला ही काय हातावर आहे ना बाबा. 3 महिने झालं पेट्रोल जवळच मारायची बारी आली. त्याच्या पायी इलेक्ट्रिक गाडी घेतली, बापाने हाकलून द्यायची पाळी आली. पण ही पोरगी काय हातावर आहे ना. आईला काय करावं, काय डोकं काय चाला ना माझं. आणि हिचं बी लग्न झालं ना, चांगला हातातला चान्स निघून जाईल. पाटील घराण्याला काळीमा लागेल. काय करावं, चला बघू. आणि त्याच्या आयला काय निर्णय, टेन्शन घ्यायचं असतं काय? अरे अजून पोर आली नाही. हो बघा ना, मी बी तेच म्हणायले. लावला होता फोनच लागा ना तिचा. नाही, आणि एकदा लावला तर उचलेला नाही. काय करेल? काय चालू आहे त्या पुरुष?
मला तर ना काहीतरी ती चलीन तरच ठीक दिसा ना बाई. अरे पण टाइम किती झालाय? सर वेळ लागत होता यायला. तेव्हा गाणं म्हणत आलं. आली का? का बरं बसली अशा दरवाजात? बसलोय. काय? बस इथं. मला अरे. भूक लागली, जाते मी घरात. अरे भूक लागली पण आम्ही काय सांगतोय ती ऐक. काय लगेच सांगता? आली की लगेच भूक लागली. बोला, काय म्हणता बोला. पाहुणे येणार आहेत बघायला कोणाला? तुला. मला का बरं? का बरं म्हणजे? मम्मी काय आहे नवीनच आता? लग्न करायचंय तुझं. माझं हो. लग्न डोक्यात पडली काय तू पण? तू पडलीस काय डोक्यात? हा, सगळे गावभर तू होण्यापेक्षा लग्न काय करून तू दिलेलं चांगलंय. काय तू झाली गावात? ती काही होऊ दे, बाकीच्या पंचायती हाण नको. लग्नाला तयार व्हायचे, बाकी सांगायचं नाही काय. मला पाहुणे करायचं येणार नाही. आहेत आणि पाहुणे काही कमी नाही पाटलाच पोरे. तू कोणी पाटील का असं, मला नाही करायचं आता लग्न. कॉलेज चालू आहे डोकं माझं. बिकं फिरलं का तुझं? हा, गावभर सगळी बातमी पसरायली. कोणती कोण्या पोरा बरोबर फिरायला लागली तोंड घेऊन. डोंगरावर जाती, गळ्यात गळे घालून फिरती, कोण सांगितलं तुला हे सगळं? फोटो बिटो काढी ती. कोण सांगितलं तुला? तुला काय वाटतं आम्ही घरात आहोत तर आम्हाला कळत नाही का काय काही? हा, ते माणसाने सांगितलं असं नेऊन ती कलेच तुझा बाप बी होता काही, मी अरे, एकटी पण नव्हते. मला एक काय म्हणायची, कुणी सांगू दे काय, तू गेलती का कोणाच्या गाडी वाच? मित्र होता पप्पा माझा, तो कॉलेज सोबत जातो आम्ही. बघा अरे, बघा पण मित्र म्हणे. मला एक सांग, मित्र ही कुठं चालतात? सिटी ठिकाणी, आपण खेड्यात राहतोय. जरा त्याचं भान राहू दे. इथे बाई, लोकांना तुझा मित्र आहे का भाऊ आहे? कोण आम्ही काय बी होतो घेणं-देणं नाही. तुझ्या वयात, आम्हाला मित्र नाही झाला. तुझा बापच मित्र आहे माझा. हा, काही गरज नाही मित्र कुत्र्याची. बरं तुला माहिती का, समाजाला माहिती असतं का कोण आहे, कोणाच्या गाडीवर बसलेली तू? नाही तर काय. ते मला नका सांगू, मी सांगते मला लग्न करायचं. त्या आलेल्या पोराला मी अशीच हाकलून लावेन. तू बाकीची अरे, पंचायती हाण आमचं नको. तोंडाचं तुला मी नको सांगतो काळं करू, हा? तेवढंच ऐक. नाही तर माझ्या इतकं बी वाईट व्हायचं नाही. दिन मी हाकलून घराच्या बाहेर. बरं ते ना काय म्हणणार रे, आता पाहुणे निघालेली. हा, मला तमाशा नाही पाहिजे. झावरून घे, साडी बिडी घालून घे. नसते घालत मी साडी अरे बिडी. ती सांगते आणि तसं उत्तर दी, बाकीच काय नको करू. साडी जरी नाही घातली अशी थांबली तरी चालती. अहो कोणाला विचारून केलं तुम्ही हे? अरे विचार आई बाप आहे. आम्ही बाप येत का पण मला- आमचा बाप आहे? हा, आवाज मोठा करून बोलायली. आम्हाला लागली शिकवायला. तुला नीट सांगते, नीट ऐकायचं. आमच्यावर रुबाब नाही करायचा. आम्ही तुला पैदा केली, तू नाही पैदा केली आम्हाला. कळलं ना? बरं मला काय म्हणायचं, ती शाळा आहे ना बस, हा, शिकवायचीच नाही आम्हाला. काय टाकलीच म्हणायचं का तुझं? बरं मग शाळेत? शिकवायचीच नव्हती तर. ह्याच्यासाठी टाकलंय का येस त्याच्या गाडीवर जायला? हे शाळा काय डोंगरावर होती का तुझी? हा, सांग बरं मला. आता बघ ना इकडं, डोंगरावर होती शाळा आणि मोबाईल मध्ये बस तर शिकवितो का? शाळा कुठं आहे, तू जाती कुठं? हिला वाटत काही कळतच नाही घरच्यांना. अरे लाज धर जरा. आई बापा आपल्यासाठी कष्ट करतात, 2 रुपये कमवून तुला देतात आणि त्याचा असा गैरफायदा. शाळेत टाकली म्हणजे आम्ही झक मारली का? हा, लाज ना लज्जान बघा माझी मज्जा. अरे ती आई बनणारी सकाळपासून जेवली नाही. अहो तिला काय किंमत आहे आईची आणि बापाची? हा, अगं तो बाप सकाळपासून त्याला शुगर झाली, काही अन्न पाणी तरी गोड लागत आहे का त्याला? गोळी सुद्धा खाल्ली नाही आज. चक्कर येऊन पडला होता. शेजारचा पप्पा आला होता. आणि तुला तेव्हा सांगतो, दिसतोय. एक काम करायचं, लग्नाला तयार व्हायचं नाही, म्हणायचंच नाही. मी करणारच नाही. तू काय कशी म्हणते करीत नाही बघत आहे ना मी. तुम्ही गप्पा हो. चल होय का, बस इथं. तुला एकदा नीट सांगते हा, कळलं ना? पाहुणे आले ना गपचूप बाहेर यायचं. तमाशा नाही पाहिजे मला, कळलं का? हा, नाहीतर शिद्दन मुसकाडील ना तुला. थोबाड रंगून टाकीन सगळं. अजिबात आवाज नाही पाहिजे. ते डोळे बिळे पुस, थोबाड धुई. काय पावडर गिवडर लावायची लाव. साडी घाल नाही तर नको घालू, पण थोबाड तिथे येऊन नीट कर आणि हाच दारा. काय नाही करायचं मला, जाय. नाही लाथा बुक्क्यांनी तुडविली ना, मी बी आई नाही तुझी. समजलं ना? समजलं का? डोंगरावर जाते शाळा शिकायला. आम्हाला सांगती ज्ञान. आली मोठी ज्ञान सांगणारी. आले ना पाहुणे आले तर. राम राम. या. बसा बसा बसा. इथं त्याला देन जागा तू. काय झालं, थोडं रस्ते खराब आहे तुमचे, हा, रस्ते आमच्याकडे खराबच येत. त्याच्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. काय चाललंय बाकी? काय नाही आता काय
तुमचा निरोप आला मी लगेच पाठवलं कळवलं. मी फोन केला ना तुम्हाला. हा म्हणलं आता चला. नाही बरं झालं. आणि त्यांची बी काय अडचण नाही, त्यांनी पोरगी पहिलीच बघितलेली. हा बघा, आता गावातच म्हणल्यानंतर काय बघाय काय अडचण काही नाही. विषय नाही. आपण तरी बी म्हणलं घरी येणं काम आहे ना. हा त्याच्यामुळे करून टाकू काय असं मूल्य बोलवा बघू बघा बघा करून टाकू बघायला तरी आता काय. दोघांची एकमेकाची पसंती झाली मग हा हा आपल्याला हा. पुढची चर्चा करता येईल. अरे पूजा, ए पूजा, चल पाणी आण. पुरी शिक्षण चालू आहे अजून? हा शिक्षण चालू आहे. कितीला? ती आता ग्रॅज्युएशन करते. हो. पाणी पिलं घ्या. घेऊन घेऊन थोडं यांना दे, पाहुण्यांना द्यायचं आधी. घ्या तर घ्या आता आहे ना ग्लास. धरा ना घ्या. धर बा. मुलगी तशी बैठलेली त्यांनी ते म्हणले बघायची काही गरज नाही. पण काय होतं एकदम ये जा झाली बोलणं चाललं झालं मग. या ना तुम्ही या ना. पूजा ठेवून दे, मम्मीला बोलव. हो. एकमेकाला बस ना. पाहतील बसतील बोलतील मग थोडस मुला मुलीची पसंत आहे महत्वाची राहते. त्यांना पटलं म्हणजे आपल्याला काय आहे? मग काय तर बघायचं तर काय आता रोजच गावात आहे न, रोजच काय काय गोष्टी बघायच्या त्याला काय एवढं लोड घ्यायचं. बरे आमची पोरगी बी गावातली गावातच राहील, नजरेसमोर राहील. हा ना काय अडचण नाही तशी काय टेन्शन नाही. शिकले तसं त्यांच्याकडे काय कमी नाही. तसं काय काय नाही तिला शिकायचं असलं तर परत पुढे शिकूत काय चालते चालते तुमच्या मान्य. आता तुमच्या घरात कोण शिकायचे आम्हाला माहित नाही काय काय. पता वाटतं लेकरांना चला शिकावं काय काय पोरगं करावं. मिळालेलं आहे, तिथे उत आलाय आणि काय शिकून काय असली तुमची इच्छा पुढं तर चालू द्या. काय आमचं का असं काय म्हणणं नाही. आपल्या बोलण्या होण्याऐवजी तू काय बाबा होय तू काय म्हणते? तुमचं काय म्हणणं एकमेकाला हे करून घ्या. काय आता लहानपणापासून बघतोच आहे तिला, म्हणजे ओळख करायची तशी हा वाढेल ओळख अजून हळूहळू. आता शिक्षणाचं याचं त्याचं काय काय आपण शिकवू की तिला अजून पुढे काय शिकवायचं. हा, मग काय अडचण. तिला वाटलं तर जॉब करायचं असेल तर जॉब पण करेल ती, असं काही नाही. घरात काय कामाला तसे नोकर चाकर राहायचं. हा. फक्त घरात थोडस घरातली कामं तर करावंच लागतं. नाही घरातलं येत आहे तिला सगळं. स्वयंपाक वगैरे घरातलं काय झालं नाही दुसरं अडचण. काय. तिची इच्छा तसं तिला सगळं. बाकी राहणार तर काय आमच्या कोणत्या महिला जात हा नाही. हा हा. पूजा बोल की काय काय हा, मला तुझं काय म्हणणं आहे ते सांग बोलायला. बोला ना ते. तर मग काय अडचण. बोलू द्या ना. इथून पुढे काय मग बोलताना ना आता बोलणार एवढं काय लोड घ्यायचं. इथं बोलायचं का तुम्हाला वेगळं बोलायचंय? काय अडचण आहे, जाऊ द्या बोलू द्या तोपर्यंत आपण गप्पा अरे मारू. कशाला बोलायची काय काय आता इथं माणसं आहेतच ना. पप्पा मला बोलायचंय ना. असं हो काय इच्छा त्यांची हा इच्छा तर बोलू दे काय. जाऊन तुम्ही बाहेर जाऊन बोला जाऊ द्या बोलू द्या. हे आजकाल फॅशनच झाली हो. फॅशन म्हणजे आता ते आपण बघायला जाणारच येडे. लग्नात कळालं आम्हाला ही बायको आहे म्हणून. अहो पण ते आता नाही ना तसं. आलं की आम्हाला बोलायचं. अहो, मधले काय माणसं बोलायचं. आता नवरी नवरदेव शाने. चल बाकी शेती वगैरे चांगली आहे तुमची सगळी. हा तू माझ्यासोबत लग्न करणार का? आणि तुला माहिती ना आजकाल मुलं मुली एकमेकांना समजून घेत नाही तोपर्यंत लग्न करतात का? आणि तू तर शिकलेला आहे, असं अचानकच काय लग्नाचा विचार करू शकतो तू? हे बघ आधी तुला सांगते मी एका मुलासोबत प्रेम करते आणि तो माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आणि तो आहे तो बाहेर गावचा, पण त्याचं घर लय मोठे, लय मोठ्या घरचा आहे तो. आणि तुला सांगते तो मला खुश पण ठेवी. आणि तुला माझ्यासोबत लग्न करून पस्तावा येईल. उगाच कशाला माझ्यासोबत लग्न करतो तू? आणि तू तुझ्या बापाला सांग का मला हिच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून. काय म्हणजे याचा अर्थ माझ्या आधीच तुझं एका मुलावर प्रेम आहे तर म्हणजे नेमकं प्रेम आहे की लफड आहे? तसं काही नाही रे, प्रेम आहे माझं. अजून आम्ही एकमेकांच्या अंगाला हात पण लावला नाही. आणि आमचं प्रेम आहे ना निस्वार्थी. आणि तुला सांगते असं लफडं बिफडं असं नाव देऊ नको त्या प्रेमाला. ठीक आहे, मी एकदा त्याला विचार तर त्याचं काय म्हणणं आहे. वाटलंच तर बोलून घे त्याला इकडं. शेवटी प्रेम कसं असतं मला पण कळलं पाहिजे ना. आमच्यासारख्या मुलांना काय प्रेम म्हणजे फक्त आम्हाला टीव्हीतच पाहायला मिळतं. आज प्रत्यक्षात बघून घेतो. आणि हे जे असल्या बाहेरच्या प्रेमात आहे ना फक्त फसवणूक असते. तू त्याला फोन लावून बोलून तर घे, मग बघू आपण काय करायचंय. हा लगेच लावते थांब.
हॅलो, हा बोल ना. बरं माझ्या घरी ये ना. का अर्जंट आहे का? हा अर्जंट आहे, बॅक साईडने या. मागच्या साईडने येऊ का? हा हा बरोबर आलो ते 10 मिनिटात पोहोचतो. बरं ये लवकर. अगं आजकालच्या मुला मुलींचं प्रेम आहे ना ते आरची परशावाने झालंय. अगं ह्या प्रेमात आहे ना फक्त फसवणूक असते. तू तो पिक्चर बघितलाय का सैराट? त्याच्यात त्या आरची परशा असतात. त्यांच्या प्रेमाचं काय झालं बघितलं ना त्यात? त्याला सगळं विचारून घे एकदा, नाही तर आत्महत्या करण्याशिवाय तुला काही पर्याय पण राहायचा नाही भविष्यात. कसं असतं, जोपर्यंत आपली बुद्धी होड असती तोपर्यंत आपण खोट्या आश्वासनांना पण बळी पडतो. माझ्या स्वतःच्या डोळ्याने अनेक उदाहरणं बघितलीत. त्या प्रेमात आहे ना कितीतरी जणांचं वाटोळ झालंय, कितीतरी जणांची लफडी कोर्टात चालू आहेत, काही सांगता येत नाही. कितीतरी जण या प्रेमापायी मेलेत, कितीतरी जण वायाला गेलेत. स्वतःच्या हाताने गळफास लावून घेतात का? तर फक्त या प्रेमापोटी. तुझं प्रेम खरं आहे की फक्त वासना आहे हे तरी मला कळू दे. कशाला बोललीस मला इकडे? हा मला बघायला आलाय आणि त्याला मी सांगितलं आपल्या दोघांचं प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहे म्हणून. पूजे तू काय बावळाट बिवळाट आहे का ग? कशाला काय सांगा ती? काय सांगते म्हणजे? आपल्याला काय लग्न बिग्न करायचं ना? आणि तसलं काय ना आपल्या दोघांचं. अगं 2 वर्ष अंगाला हात लावू दिला नाहीस. कसं लग्न करायचं मी तुझ्यासोबत? तुझं काही झालं की लग्नानंतर बघू अशी तर उत्तर होते तुझे. अगं तुझ्यासारखे 50 पोरी मी रोज फिरवतो. तुला काय वाटतं माझ्या गाडीवर तू एकटीच बसती काय? अगं सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी तर तिसरीच असती. पाटील घराणं आहे आपलं आणि तो आहे ना आमचा खानदानी पेशा आहे. लग्न बिग्न सोड, आम्ही फक्त आईश करण्यासाठी पोरी जवळ करतो. आणि तुझ्याविषयी ते विचार बी केला असता जर तू अंगाला हात लावू दिला असता या 2 वर्षात. आणि तुझे इतके इमजिकल तूच आहे. 2 वर्षात एक पप्पी दिली नाही तुम्हाला? हातात हात घेऊ दिला नाही. गाडी बसली तरी मागाची बसती, चिटकून कधीच नाही. म्हणजे ते रजिस्टर आहे, काहीतरी पॅड आहे, काहीतरी बॅग आहे. अरे काय लावलंय राव? मला वाटलं नव्हतं तू एवढं नालायक असशील म्हणून. माझंच चुकलं, मी तुझ्यावर प्रेम केलं. तुझं प्रेम नव्हतं, तुझी वासना होती हे आज मला कळलं. तुला बायको नको होती, तुझ्याजवळ झोपणारी पाहिजे होती तुला. मी ना खानदानी बापाची खानदानी औलाद आहे, तुझ्यासारखी धंदेवाली नाहीये मी. आणि एवढं सहजासहजी मी तुला माझं सर्वस्व द्यायला मी काय पागल आहे का बावट आहे रे? चल निघ इथून. परत तुझं हे तोंड दाखवू नको मला, नाही तर मार खाशील तू. जा इथून, पाहू नको असलं. तुझे हे असल्या भोळ्या चेहऱ्या मागे ना काय दडलंय ना ते माहिती मला चांगलंच. आणि तुला सांगून ठेवते याच्यानंतर मला फोन मेसेज करायचा जर प्रयत्न केला तू, मग तुला सांगून ठेवते माझी इतकी वाईट कोणी नाही. मग चल ये चल. अरे तुझ्यासारखे 56 बघितल्यात आम्ही. पाटील घरानं म्हणतात पोरीची कमी ना आपल्याकडे. चल झालं का? कळलं? प्रेम म्हणजे प्रेम नसतं, लफडत असतं. वासना म्हणजे काय? या शहरातल्या पोरांचं आहे ना खेळणं आहे, फक्त खेळणं. अगं त्याला तुझ्यासोबत लग्न कधी करायचंच नव्हतं. तुझ्यासोबत झोपून फक्त तुझा उपयोग करून घ्यायचा होता त्याला. त्याला तू, तुझं मन, तुझं प्रेम, तुझं हृदय काहीच लागत नव्हतं. त्याला फक्त तुझं शरीर पाहिजे होतं. अगं ही असली चाप. वासनाच्या आहारी जाणारे लांडगे हे लांडगे. बघा तू चांगली आहेस, संस्कारी आहेस. आईवडिलांनी चांगले संस्कार केलेत तुझ्यावर, नाही तर त्यांनी केव्हाच लचकी तोडली असते तुझी. ह्यांना काय असल्या नाया बहिणींची इज्जत राहणार. पण हे के सलाम तुला, तुझ्या प्रेमाला, तुझ्या संस्कारांना. आता बघ परत एखादा लफडं कर त्याच्यासोबत. आई बापांच्या मनाला काय वाटेल? आपली मुलगी लफडेखोर. काय म्हणतील ते? मुलगी व्याभिचारी आहे, ती लग्नाच्या आधीच लफडे करते. हा पण मला तुझी गोष्ट पटली बघ. तू जे काय केलं ना ते प्रेम म्हणून केलं. तू त्याला कधी अंगाला सुद्धा हात लावू दिला नाहीस. आणि तुझ्यासारख्या धाडशी मुलीला सलाम आहे माझा. आणि हो, काळजी करू नकोस, त्यातला एक शब्दही मी तुझ्या आईवडिलांना सांगणार नाही. त्यांना जर कळलं तर जिवंतपणे पण जीव जाईल त्यांचा. चल आता, वाट बघत असतील आपली. थांब आधी, मला बोलायचं तुझ्यासोबत. मी चुकले रे, मला माफ कर. मी माझ्या आईवडिलांची पण कदर ठेवली नाही आणि मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. तू तयार आहे तर माझी तरी काय अडचण आहे. आणि हे बघ, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. शेवटी तुलाही कळलं तो कसा आहे, मलाही कळलं तू किती चांगली आहेस. हां
कधी भविष्यामध्ये असा संशय डोक्यात येणारच नाही. संशय नावाची गोष्टच डोक्यातून डिलीट झाली. चला घरच्यांना गोड बातमी देऊया. अरे खुश दिसते या तोंडावर वाटतंय आहे वाटत पसंत. बरं काय ठरलं काय नाही काय सांगा. पटक्यास लय उशीर झालाय मला. एक तर जायचंय कामाला. माझ्या मागे लय झंझट आहे. अहो ना काय उशीर बिशीर काय करताय? येतंय. कामाधाम चालूच राहतील. मग तो भागलं म्हणजे आमचं तिकडे पार उन्हाळाच करतो. तसं नाही. चला आल्या एवढी नाही गडबड करायची. अहो तिथे तसं नाही. यांना घेऊन आलो सकाळची बरी माझ्या मागे मस्तीचं काम आहे. बरं जाऊ दे आता. सांगू का नको? सांगा ना काय आलं. हे बघा तिनं लग्नाला होकार दिलाय आणि मी पण होकार दिलाय. काय अडचण नाही. ओके झालं मग काय डोक्याला ताण राहिले आता. पसंती आहे म्हणजे. बरं पूजा तुला काय वाटतं? काय अडचण नाही ना तुला? नाही. पसंत आहे ना मुलगा? नक्की ना? हो. परत काही बोलू नको बरं का? नाही बोलणार. जबार उडून मग काय आता. मग काय आलं? कसं करायचं? काय अडचण नाही. मोठं काय? करायचं का आपलं रजिस्टर? तुम्ही म्हणताल तसं. काय रोग आला तुम्हाला भिकारी करतो. काय मोठं करू? चल मोठे करू. याला रोग नाही आला तुम्हाला रोग नाही आला म्हणा. आहे परत यांच्या नोकऱ्या भानगडीत काय आता? नाही नाही काय नाही नोकऱ्या अहो, बिबऱ्या यांच्या सुट्ट्याचे बाबा यांनी धरू आपण. काय अडचण नाही. कार्यालय बघा हे. सुट्टी काय नाही हो काका. लग्नासाठी सुट्टी मिळते बरं, आपण. चला चला आता काय निघू अडचण आपण. नाही. चल. चल. चल या. येऊ मग हा, आता. ये. चल. अहो हा. काय अडचण आहे आता? तिला पसंत झालंय ना? नक्की ना? हो गाई. बरं झालं. माझ्या जीवाचं तर घोर. नाही तर परत म्हणायची तुम्हीच केलंय असं काय व्हायला नको. त्याच्यामुळे तुला बोलायचं होतं. बोलली ना? हो सगळं बोलले. समजदार आहे तो खूप. आहे ना? आवडला मला. हो. हा, मग काय अडचण नाही. अरे मग एवढंच पाहिजे आम्हाला. बाकीच काय पाहिजे याच्यात? तुझं व्यवस्थित झालं ना त्याच्यातच आम्हाला मोठा आनंद आहे. चांगलं बरं मोठं थाटामाटात लग्न करू तुझं. काय हा आता देते कॉलेजचं सोडून शिकायचं. शिक नको शिकू आम्हाला काही नाही. आमची जबाबदारी पार त्यांच्या पडली. विचाराने करते ना ती काय करायची. बस तुम्ही तुमचं बघून घ्या. बरं चला पार्लर वाली चांगली बघा बर का. तू म्हणशील तशी बघल. चला आता जेवायला. चल. भूक लागली होती ना?